राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा दसरा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आहे की दसऱ्याच्या मुहूर्तावर 2200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर दसऱ्याच्या निमित्ताने सोडण्यात यावेत असं मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांचा दसरा गोड झाला असं म्हणावं लागेल, कारण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हे पैसे सोडण्याची ऑर्डर मुख्यमंत्री साहेबांनी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। जे शेतकरी आता पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे तसेच मोठा पाऊस झाल्यामुळे नाराज होते, शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता खुश करण्यासाठी सरकारने 2200 कोटी रुपयांचा चेक बँकांना देऊन आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आता या ठिकाणी सोडल्याचं आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले। तुम्ही पाहिलं आहे, अखेर खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विमा वाटपाला आजपासून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। परंतु नेमका आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर पैसे सोडण्यात आलेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी पाहणार आहोत। 2022चा, 2023चा आणि 2024चा 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी दसऱ्याच्या निमित्ताने मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी आज खुश झाले आहेत। शेतकऱ्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती जमा आता सकाळपासूनच होऊ लागलेत। अनेक शेतकरी आम्हाला फोन करून सांगू लागले आहेत की आत्ताच आम्हाला बँकेच्या खात्यावरती काहींना 25,000 रुपये हेक्टरी मिळाले, काहींना 35,000 रुपये हेक्टरी मिळाले, तर काहींना त्यांच्या शेतीचं जास्त नुकसान 2022ला, 2023ला, 2024ला 3 वर्षात झाल्यामुळे 45,000 रुपये देखील 3 वर्षांचं हेक्टरी नुकसान भरपाई मिळाल्याचं आता सांगू लागले आहेत। तुम्हाला पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आता सांगण्यात आलं आहे। त्याचं कारण म्हणजे काही बँकांचा सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे येण्यासाठी वेळ लागतो, परंतु आज कसल्याही परिस्थितीत आता बँकेच्या खात्यावरती पैसे येऊन त्या ठिकाणी तुम्हाला पडणार आहेत। दसऱ्याचा सण आता शेतकऱ्यांचा गोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डीबीटीचं बटन मुख्यमंत्र्यांनी दाबले। आता तुम्ही पाहिलेलं आहे 2200 कोटी रुपयांचा चेक आता त्या ठिकाणी कृषी विभागाला देण्यात आलाय। आज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये हा पीक विमा या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आज गुरुवार आणि आज त्या ठिकाणी दसरा आहे आणि या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांचं आता तोंड गोड करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आता डीबीटीचं बटन तिकडून दाबलं आहे। आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन तिकडून दाबल्यानंतर कसल्याही परिस्थितीत आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, काहींना हेक्टरी 25,000 रुपये त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, तुमचं पीक त्या ठिकाणी किती नुकसान झालंय, तुमची शेती जास्त असेल तर तुम्हाला जास्त हेक्टरी पीक विमा या ठिकाणी आता मिळणार आहे। तुम्ही आज मोबाईल चालू ठेवायचा आहे, मोबाईलवरती आज खरोखर तुम्हाला मेसेज येणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी आत्ताच 2200 कोटी रुपये वितरित केल्याचं तुम्ही सुद्धा आता त्या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं आहे। त्यांनी चेक आता बँकांना देऊन टाकलाय आणि आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडा असं सुद्धा ऑर्डर त्यांनी काल संध्याकाळी दिल्याचं पाहायला मिळत होतं आणि तशा प्रकारे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण होऊ लागले। यामध्ये कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, बाजरी पीक असेल, तूर पीक असेल, कांदा पीक असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 40 पिकांची यादी सरकारच्या माध्यमातून आता पिकांची यादी काढण्यात आली होती। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान 2022ला, 2023ला, 2024ला जास्त झालं होतं आणि त्यांनी पीक विमा व्यवस्थित भरला होता, त्या शेतकऱ्यांचं नशीब आज उघडलेलं आहे। सोन्याचा दिवस या ठिकाणी आता उघडलाय असं म्हणावं लागेल। त्यांचा दसरा या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल हेक्टरी 25,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागलेत। आता बघा, या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून वाचून तुम्हाला आता दाखवण्यात येईल। हे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय फक्त त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा आज जमा होत आहे। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा सकाळपासून मिळू लागलाय। बघा, ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पीक विमा 2022ला, 23ला, 24ला अर्ज भरला होता, कोणत्याही गैरमार्गाने पीक विमा भरला नव्हता, त्यांनाच हा पीक विमा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मग आज कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही ही पण यादी आता मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच वाचून दाखवल्या। कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे
आणि नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना वगळून हा पीक विमा मिळणार आहे याचीच अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितले आहे। आता बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केलं, 2022ला पीक विमा भरण्याचं काम केलं आणि 2022ला शेतकऱ्यांची आतुरता होती की पीक विमा सरकार नक्की देईल आणि शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा त्यावेळी जमा झालेला नव्हता। त्यानंतर 2023ला भरला, 2024ला भरला, अजिबात सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होतं। त्यावेळी शेतकऱ्यांनी एक मोर्चा काढला की पीक विमा आम्हाला तुम्ही का देत नाही, असं त्यावेळी मोर्चा काढल्यानंतर आता केंद्र सरकारने आता पीक विमा मंजूर त्या ठिकाणी केला आहे। याचा पहिला टप्पा गेल्या 2 महिन्यांपासून वाटप होत होता। सरकारला जेव्हा शेतकऱ्यांनी विचारणा केली एवढं का लेट होत आहे, शेतकरी वाट बघून बघून थकले आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर झालंय आणि केंद्र सरकारने पीक विमा जमा करून पण तुम्ही आमच्या बँकेच्या खात्यावर का देत नाही, असं जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना हा पीक विमा सोडायचा आहे, त्यामुळे आज दसऱ्याचा दिवस उघडलाय, त्यामुळे या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे। अखेर शेतकरी आज खुश झाल्याचं पाहायला मिळते। यामध्ये पहिल्या जिल्ह्यामध्ये सकाळपासून आता पैसे जमा होऊ लागलेत, तुमच्या पण खात्यावरती रात्री 11 वाजेपर्यंत केव्हाही आता पीक विमा हेक्टरी 25,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा, यवतमाळ जिल्ह्यात जर शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर 2,86,000 शेतकरी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शेतकऱ्यांनी 2022ला 23ला आणि 24ला पीक विमा भरला होता, अद्याप त्यांना पीक विमा मिळाला नव्हता, त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आता येऊ लागला आहे। सकाळपासून काही शेतकऱ्यांना 25,000 पीक विमा आलाय, तसेच काही शेतकऱ्यांना 30,000 आलाय, तर काही शेतकऱ्यांना 45,000 पर्यंत पीक विमा आता खात्यामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। पहिला जिल्हा यवतमाळ जिल्हा सांगितला। यवतमाळ जिल्ह्याची शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, परंतु यामध्ये एक घोटाळा झालाय, तो म्हणजे अनेक बँकांमध्ये हा पीक विमा जमा झालेला नाही। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी सर्व्हर डाऊन असणाऱ्या तसेच ज्या बँकेमध्ये आता लेट हप्ता जमा होतो त्यांनी अजून सुद्धा प्रतीक्षा त्याची करू लागले आहेत। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका तुम्ही आता कोणत्याही योजना असतील पीक विमा असेल यासाठी जोडा, कारण अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन असतो, बँकांचा काही प्रॉब्लेम असतो, शेतकऱ्यांनी KYC केलेली नसते, त्यामुळे हा त्या ठिकाणी कोणताही हप्ता जमा होण्यासाठी लेट होत असतो। सरकार तिकडून पैसे सोडतंय, परंतु शेतकऱ्यांना बँकेत पैसे आल्याचं त्या ठिकाणी आता लेट होत आहे। त्यामुळे सरकारने फक्त याच महत्त्वाच्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडण्यात आलाय। पहिला जिल्हा सांगण्यात आला यवतमाळ। मग आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारने निवडलेल्या फक्त 12च बँका यामध्ये आता समाविष्ट करण्यात आल्या आहेत, त्यामुळे अजून कोणता पुढचा 2 नंबरचा जिल्हा कोणता आहे तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण या ठिकाणी 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। तुम्हाला एक जिल्हा सांगितला यवतमाळ, अजून 9 जिल्हे बाकी आहेत, त्या ठिकाणी 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दसरा या ठिकाणी गोड होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत होतं की गेल्या 2 महिन्यापासून वाट बघत होते, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेलाच नव्हता। शेतकरी फक्त वाट बघत होते। सोशल मीडियावर अफवा भरपूर पसरल्या होत्या की त्या ठिकाणी आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं। यावेळी मुख्यमंत्री साहेबांना अनेक त्या ठिकाणी पत्रकारांनी प्रश्न सुद्धा विचारला की केंद्र सरकारने तुम्हाला 7,200 कोटी रुपये पीक विम्याचे पैसे दिलेत, परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही आता पीक विमा का सोडलेला नाही, यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्यासाठी पीक विमा सोडणार होतो आणि तशामुळे आज त्या ठिकाणी दसऱ्याचा मुहूर्त लागलाय आणि पीक विमा चक्क शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी होऊ लागलाय। यवतमाळ जिल्हा झाला, त्यानंतर पालघर जिल्हा झाला, 2 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा होऊ लागलाय। तुम्हाला जर अजून पण पैसे या ठिकाणी बँकेत आले नसतील तर तुम्ही बँक कोणती निवडलाय बघा, कारण सरकारच्या माध्यमातून काही ठराविकच बँकामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत। कारण मागचा जो PM किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारने लवकर सोडला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला वेळ लागला, त्यामुळे खबरदारी म्हणून फक्त याच महत्त्वाच्या बँकेमध्ये हे पैसे सोडल्याचं आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का? सर्व शेतकऱ्यांनी 2 मिनिटांचा वेळ
काढून लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण शेतकऱ्यांना आज दसऱ्याच्या निमित्ताने पीक विमा या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आल्याचं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले। 2200 कोटींचा चेक या ठिकाणी कालच बँकांना देऊन टाकला होता आणि आज सकाळपासून पैसे या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले आहेत। आता बघा त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमाव लागलाय। त्या जिल्ह्याचं नाव आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकोला। ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलंय आणि 2022ला 2023ला 2024ला पीक विमा भरलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा सकाळपासूनच जमा होत आहे। शेतकऱ्यांचा दसरा गोड झाला असं म्हणावं लागेल। आता अकोला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय। अकोला जिल्ह्याची जर शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर त्या ठिकाणी 2,37,000 संख्या आहे, परंतु यामध्ये काही बोगस शेतकरी सुद्धा आढळलेत। ज्या शेतकऱ्यांनी सरकारची गायरान जमीन दाखवून, रस्त्याकडेची जमीन दाखवून, तसेच ज्या शेतामध्ये पेरलं नाही त्यामध्ये सुद्धा पेरलं आहे आणि नुकसान झाले अशा पद्धतीने खोटं सांगून ही त्या ठिकाणी कागदपत्र काढून शेतकऱ्यांचा पीक विमा भरलेला आहे असं या ठिकाणी दाखवलंय। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना वगळून जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनाच पीक विमा आज सोडलेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला आहे आणि तुम्हाला किती वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा येईल, अगदी तुमच्या तालुक्यानुसार, गावानुसार ही यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी वाट बघून थकले होते। गेल्या 2 महिन्यांपासून पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या। अखेर आज सोन्याचा दिवस या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असणार आहे, कारण आता पीक विम्याचा त्या ठिकाणी दुसरा टप्पा सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरसकट तुम्हाला हेक्टरी 25,000 काहींच्या शेतींचं जास्त नुकसान झाल्यामुळे 30,000 40,000 अशा प्रकारचा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता टोटल झाले 4 जिल्हे, अजून 6 जिल्हे बाकी आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा असेल त्यांना पीक विमा आज दसऱ्याच्या निमित्ताने सोडण्यात येणार आहे। त्यामुळे 6 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या मित्रांना या ठिकाणी तुमचा जिल्हा आहे का नाही हे समजणार नाही। आज कसल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी दसऱ्यानिमित्त पीक विमा सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। त्यामुळे आता पुढचा नंबर जिल्हा कुठला आहे बघा। आता बघा या ठिकाणी 5 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यात जर लोकसंख्या पाहायला गेली तर शेतकऱ्यांची संख्या आहे 1,77,000। या 1,77,000 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल पीक विमा 25,000 हेक्टरी 3 वर्षांचा मिळून म्हणजेच 2022चा 2023चा आणि 2024चा हा पीक विमा आता या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलाय। शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2,200 कोटी रुपये या ठिकाणी खास या 10 जिल्ह्यांसाठी सोडल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ या ठिकाणी पाहिल्याचा आता त्या ठिकाणी समजतंय। आता पुढचा बघा जिल्हा आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा 6 नंबरचा जिल्हा आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता, त्यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळू लागलाय, तो म्हणजे सातारा जिल्हा। आता सातारा जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा पीक विम्याची वाट बघून थकले होते। त्यांना पीक विमा काही केल्याने जमा होत नव्हता। अखेर पीक विमा वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते, परंतु कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण मागचा PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अनेक शेतकऱ्यांना लेट जमा झाला। त्यामुळे ठराविक बँकांनाच आता या 10 जिल्ह्यांची यादी देण्यात आली होती। त्यामुळे फक्त या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येऊ लागलाय। त्यामुळे लक्षात आलं का बघा, हा सातारा जिल्हा, यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता त्यानंतर अजून पुढचे महत्त्वाचे त्या ठिकाणी 5 जिल्हे बाकी आहेत। या 5 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा 7 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे, मोठा जिल्हा आहे, पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्याची जर शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेली तर 4 लाखाच्या वरती आहे, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी मोठा घोटाळा झाल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आले। ते म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले, त्यांच्या बँकेचं खातं आधार कार्डला व्यवस्थित जोडलं नव्हतं, तसेच त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट केलं नव्हतं। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना वगळून काही ठराविक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात आलाय। त्यानंतरचे शेवटचे 4 जिल्हे राहिलेत, ती म्हणजे त्यातील आता बघा पालघर त्या ठिकाणी हा जिल्हा झालाय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा सिंधुदुर्ग,
रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। परंतु कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, ICICI बँक, HDFC बँक, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोटक महिंद्रा बँक, या बँकामध्ये आधार कार्ड लिंक तुमचं असेल तर तुम्हाला सुद्धा आज पीक विमा येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।